लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध. अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही. लेदरची 100% गॅरंटी. पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर. संपर्क क्रमांक 9604 32 78 63. छत्रपती संभाजीनगर, निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर. संपर्क क्रमांक 92 84 14 65 54. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये करंजे येथील श्री क्षेत्र उत्तरेश्वर देवस्थानच्या यात्रेनिमित्त श्री क्षेत्र पैठण येथून शिवभक्तांनी पायी चालत कावडीनं आणलेल्या गंगाजलानं श्री क्षेत्र उत्तेश्वराच्या शिवपिंडीला जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी हजारो भाविक भक्तांनी उत्तरेश्वराचं दर्शन घेत हर हर महादेव या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता. तसंच यात्रेची सांगता चितपट कुस्त्यांच्या हगाम्यानं झाली. श्री क्षेत्र करंजी येथील ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थानच्या यात्रा उत्सवानिमित्तानं श्री क्षेत्र पैठण येथून 300 ते 400 शिवभक्तांनी पायी चालत कावडीनं आणलेलं गंगाजल आणि पालखीची बस स्थानकापासून श्री क्षेत्र उत्तरेश्वर मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पालखीच्या दर्शनासाठी आणि पेढे वाटप करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती. 11:30 वाजता कावडीनं आणलेल्या गंगाजलानं उत्तेश्वराच्या शिवपिंडीला जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी हर हर महादेव या जय घोषणेनं परिसर दुमदुमून गेला होता. तसंच दिवसभरामध्ये हजारो शिवभक्तांनी उत्तरेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर सायंकाळी गावातून भव्य छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसंच रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशातील कलाकारांनी श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या वेशभूषेमध्ये श्रीरामवर गीत सादर केलं. त्यानंतर मराठी हिंदी गाण्यावर तमाशा रसिकांनी आनंद लुटला. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तरेश्वर सभा मंडपामध्ये कलाकारांच्या हजेऱ्या झाल्या असून दुपारी 3 वाजता महाराष्ट्रातनं कुस्ती हंगाम्यासाठी आलेल्या महाराष्ट्र केसरीसह पैलवानांच्या कुस्ती हंगाम्याचं उद्घाटन ज्ञानेश्वर महाराज कराळे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कुस्ती मैदानामध्ये अनेक चितपट कुस्त्यांचा थरारक पाहण्याचा आनंद प्रेक्षकांनी घेतला. प्रत्येक कुस्ती अटीतटीची झाली. शेवटची कुस्ती 1,01,000 रुपयाची झाली. मात्र दोन्ही पैलवान तुल्यबळ ताकदीचं असल्यामुळं ही कुस्ती उत्तर महाराष्ट्र केसरी ठरलेले पंच युवराज करंजुले आणि अनिल गुंजाळ या दोन्ही पंचांनी ही कुस्ती बरोबरी सोडवली. त्यामुळं दोन्ही पैलवानांना इनाम विभागून देण्यात आला. या कुस्तीच्या मैदानाला आमदार निलेश लंके, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, ज्येष्ठ नेते संपतराव म्हस्के, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक माणिकराव अकोलकर यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. श्री क्षेत्र उत्तरेश्वर देवस्थान यात्रा उत्सव नियोजन यात्रा कमिटी सदस्य सरपंच रफिक शेख, उपसरपंच सुनील अकोलकर, ज्येष्ठ नेते सुरेश नाना साखरे, माजी चेअरमन अशोकराव अकोलकर, सेवा संस्थेचे संचालक सुभाषराव अकोलकर, माजी चेअरमन भाऊसाहेब क्षेत्रे, भावनदास अकोलकर, बाबासाहेब क्षेत्रे, माजी सरपंच राजेंद्र क्षेत्रे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब रतन क्षेत्रे, माजी सरपंच शिवाजी भाकरे, नामदेव मुखेकर, उत्तम अकोलकर,
ग्रामपंचायत सदस्य गणेश अकोलकर, बंटी अकोलकर, अभयकुमार गुगळे, अंबादास नजन, अर्जुन भेटे, रघुनाथ अकोलकर, सुनील अकोलकर, बाबासाहेब गाडेकर, रावसाहेब मोरडे, देविदास क्षेत्रेसर यांच्यासह यात्रा कमिटीतील अनेक सदस्य आणि ग्रामस्थांनी मोठे सहकार्य या यात्रा उत्सवासाठी नियोजनासाठी केले. उत्तरेश्वर यात्रेनिमित्त आज काल सकाळी कावडीची मिरवणूक झाली, संध्याकाळी छबिना झाला, त्याच्यानंतर तमाशा झाला आणि आज 22 तारखेला या ठिकाणी सकाळच्या हजेऱ्या संपल्यानंतर या ठिकाणी 4 वाजता आगामाला सुरुवात झाली आणि आज आगामा संपलेला 8 वाजता चांगल्या पद्धतीसाठी यात्रा कमिटीच्या वतीने नियोजन करण्यात आलेलं होतं. त्या ठिकाणी गावांनी भरपूर मागणी दिली, गावांनी चांगली साथ दिली, डिपार्टमेंटनी चांगली साथ दिली, तसंच याचबरोबर आलेल्या सर्व पाहुण्यांनी या ठिकाणी आम्हाला मदत केली. चांगला असा आखाडा झाला कमिटीच्या वतीनं. सर्व कमिटीचेही धन्यवाद देतो. कमिटीच्या वतीने आभार मानतो. गावकऱ्यांचे सगळेचे या ठिकाणी थांबतो. यात्रेची सांगता जंगी हगाम्यानं झाली असून हगाम्याला हजारोच्या संख्येनं प्रेक्षक उपस्थित होते. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी.